नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 133वं पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे. खूप मध्ये गॅप गेले आणि तुम्हाला मी सांगितलं की मी कीर्तनशास्त्राचा अभ्यास करतो आहे. त्याप्रमाणे माझा अभ्यास सुरू आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये मी माझं कीर्तन घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त तुमच्याशी काही सुसंवाद साधावा अशी माझी इच्छा मनापासून उत्पन्न झाली. आज समाजात जे काही वातावरण पाहतो, माणसं अत्यंत असमाधानी, कायम कुठल्या ना कुठल्या विषयावर तक्रार करीत असलेली दिसतात. आपलं आयुष्य किती फुल आहे हे सांगत असणारी, आपली सारखी दुःख बोलून दाखवणारी आणि आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर दया करावी, कृपा करावी आणि संसार सुखाचा करावा अशा इच्छा असणारी सगळी माणसं आजूबाजूला दिसतात. छोट्या छोट्या अपेक्षा असतात बिचाऱ्यांच्या. आणि यातून मार्ग कसा काढावा, मी स्वतः कसा काढला, हे मला आज तुम्हाला सांगावंसं वाटतं. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांच्यामुळे माझं जीवन सगळं सुकर झालेलं आहे. दुःख कुणाला नसतात. दुःखा वाचून कोणीही सुटलेला नाही. परमेश्वराला सुद्धा दुःख सुटलेली नाहीत. परमेश्वर सुद्धा काही खूप मोठ्या आनंदाने गेला, त्याने आनंदाने अवतार समाप्त केला असं फार क्वचित घडलं आहे. रामाचं उदाहरण पहा, कृष्णाचं उदाहरण पहा. ही फार मोठी मानली गेलेली माणसं, त्यांच्या वाट्याला काही कमी दुःख आलं का? दुःख येतं आणि ते दुःख पचवायची ताकद आपल्यात आपण आणायची असते. ही ताकद कशी आणायची? ही ताकद येते अनुभवात. आपल्याला अनुभव नसला तर समोरच्या माणसाचा अनुभव घ्यावा. एखादा माणूस सुखात दिसला तर विचारावं, का रे बा, काय ह्याच्या मागे तुझं काय रहस्य आहे? आणि ही रहस्य समजावून घेऊन ती रहस्य आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा सुखाचा हा मूलमंत्र सापडल्याशिवाय राहणार नाही. आज माझं वय 75 वर्ष आहे. नोकरी केली, अर्धवट संसार सोडला. काही वेळा तर अशी सुरुवातीला परिस्थिती होती की 8 पैशाचं ताक विकत आणायचं आणि त्याची कढी करून 2 पोळ्या त्याच्याबरोबर कशा तरी खायच्या, अशी परिस्थितीतही मी दिवस काढलेले आहेत. एका खोलीतला संसार मी अनेक वर्ष केलेला आहे. जवळच्या माणसांचा दुःखद वियोग मी सहन केलेला आहे, अगदी स्वतःच्या तरुण मुलाचा सुद्धा. या सगळ्यातून मी एकच शिकलो की जगायचं असेल तर दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. वाकडतोंड करून आपण बसून काही उपयोग नाही. माणसं म्हातारी झाली की आयुष्याविषयी सारखी कटकट करत राहतात, रिकामी राहतात. दिवसभर काय करावं त्यांना समजत नाही. आणि रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्याला हवी, हा जे म्हण आहे तसं मग ते घरातल्या लोकांना काही ना काही त्रास देत राहतात. अरे असा त्रास देऊन तुमचं आयुष्य सुखाचं जाणार आहे का? रिकामा वेळ आहे तुम्हाला. सत्कारमी हा वेळ आणा. घरातल्या लोकांना मदत करा. प्रत्येक काम तुम्हाला आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीवर कुणावरही अवलंबून राहण्याची सवय अतिशय वाईट आहे. अरे त्यांना औषधाची सुद्धा आठवण करून द्यावी लागते. ठीक आहे, अल्झायमरसारखा रोग झाला असेल, इतर काही असेल, आठवतच नसेल, पण अशी गोष्ट काही सगळ्यांची असत नाही. सर्वसाधारण माणसं आपली दुःख उगाळत बसून ती आणखीन तीव्र करत राहतात. दुःख उगाळू नका. दुःख उगाळलं तर ते आणखीन वाढेल. दुःखाला तोंड द्यायला शिका. समाजातल्या अनेक महत्त्वाची जी माणसं असतात त्यांचं चरित्र पहा आणि चारित्र्य पहा.
त्यांच्या अपेक्षा ज्यांनी काही फार मोठ्या बाळगल्या ती माणसं नेहमी दुःखात राहतात. अपेक्षा बाळगू नका. सुख समाधान फार छोट्या छोट्या गोष्टी ते आहे हो. आता मला पहा, मी आज 75 वर्षाचा आहे. मला वेळ कसा घालवावा हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नाही. जे अंग पडेल ते काम करण्याची माझी इच्छा असते आणि ते मी आनंदाने करतो. अगदी घरातला स्वयंपाक करता येतो. मी सुरुवातीला तर सहज स्वयंपाक नावाचं सदर चालू केलं. स्वयंपाक करण्यात, दुसऱ्याला खाऊ घालण्यातही फार आनंद असतो हे लक्षात घ्या. आनंद छोट्या छोट्या गोष्टीत भरलेला आहे. आपल्याला एकदम मोठा आनंद हवा असतो आणि ह्या मोठ्या आनंदाच्या हव्यासापायी छोटे आनंद आपण विसरून जातो. तर ही सवय बंद करा. थोडक्या गोष्टीत सुखी आणि समाधानी राहायला शिका. अल्पसंतुष्टता जर तुम्हाला आली तर तुम्हाला आयुष्यात कधी वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागणार नाही आणि दिलं तरी ते खंबीरपणे तुम्ही द्याल. त्यातून आणखीन उजळून वर या. हा माझा अनुभव सांगतो आहे. नोकरीत असताना काय मला सुचलं माहिती नाही, मी अध्यात्माच्या मागे लागलो आणि हे मागं एखादी गोष्ट घेतली की ती मनापासून करायची ही माझी सवय, हा माझा स्वभाव आहे. मग त्यात इतरांना काय वाटेल ह्याचा विचार मी कधी केला नाही. आणि माझ्या सुदैवाने माझी पत्नी मला इतकी चांगली साथ देणारे मिळाली. अर्थात ही साथ देत असते तर तिची मनोभूमिकाही तुम्हाला घडवावी लागते. या मुली परक्या घरातून आपल्या घरात येतात. तिथले सगळे जे काही सहवास त्यांच्यावर संस्कार झालेले असतात ते काही सहजासहजी त्यांना विसरता येत नाही. पण त्यांना जर तुम्ही समजावून व्यवस्थित घेतलं सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासून कटकट करणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत आणि मग त्यांचा संसार कधीच सुखी होत नाही. ज्या घरातली बाई संतुष्ट नसते तिचं घर कधीच सुखी असत नाही. आपल्या पत्नीला, मुलीला, आईला, या स्त्रियांना सुख द्याल तर तुमचं घर आनंदाने बहरून जाईल. खरा संसार ह्याच चालवत असतात. घरात बाई नसेल तर त्या बाईचं त्या घराचं घरपण कसं असतं हे तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल. हे घरपण ती बाई देत असते. आपलं सर्वस्व तुम्हाला अर्पण करीत असते. मग ती आई असो, मुलगी असो, आईसुद्धा आपलं सर्व प्रेम तुमच्यावर अर्पण करत असते, कुठलाही स्वार्थी कसलाही विचार न करता. तुमचं हगणं करण्यापासून सगळं तिने केलेलं असतं. बापाचं प्रेम असं सहज लक्षात नाही येत, पण त्याचंही प्रचंड प्रेम असतं. माझ्या वडिलांची आठवण झाली की आजही मला डोळ्यात पाणी येतं. कधी मोठं फार जवळून त्यांनी माझ्या जवळ बोलून पाठीवर हात फिरवला असं नाही झालं. अभ्यासापायी त्यांच्या छड्या मी भरपूर खाल्लेल्या आहेत, पण बापाचं प्रेम समजायला स्वतः बाप झाल्याशिवाय ते समजत नाही. आणि मग एक एक छोटे छोटे प्रसंगही असे काही आठवायला लागतात की आपल्या बापाचं आपल्यावर केवढं प्रचंड प्रेम होतं हे आठवल्यानंतर आपल्या मनाला अतिशय त्रास होतो की या बापावर आपण अन्याय केला. तो जिवंत असताना आपणही त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे, त्यालाही समजून घेतलं पाहिजे. पण ही त्या बापाची ही तितकीच जबाबदारी असते. तुम्ही बाप असाल तर आपल्या मुलांना समजावून घ्या, आपल्या सुनांना समजावून घ्या, त्यांचं कोडकौतुक करा. अरे तुम्हाला तुमचं कोडकौतुक करावं असं करून घ्यावं असं वाटतं तर त्यांना नाही वाटणार का? छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या असतात. दोषांकडे दुर्लक्ष करायला शिका आणि त्यांचं कौतुक करायला सुरुवात करा. सगळीच काही माणसं सगळेच गुण वाईट असतात असं नाही, त्यांच्यातही चांगले गुण असतात ना. आता शाळेपासून तुम्ही पाहत असाल आपलं मित्रमंडळ कसं असतं, आपल्या मैत्रिणी कशा असतात, त्यांच्यात कसे गुणदोष असतात, त्यांचे आईवडील कसे असतात, त्यांचे आईवडील त्यांच्याशी कसे वागलेले असतात, या सगळ्याचा सूक्ष्मतेने अभ्यास करा. तुमच्या घरा इतकं सुख तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. घरातली माणसं जी प्रेम करतील
ते कापलं तरी आपलं असं असतं हे लक्षात ठेवा. तुमचे दोष काढतात याचा अर्थ त्यांचं तुमच्यावर प्रेम नसतं असं नाही. त्या प्रेमापायीच खरं तर ते तुमचे दोष काढत असतात की तुम्ही छान सुधारावं, आदर्श असावं, आदर्श पत्नी, आदर्श मुलगा असा असावा अशी त्यांची अपेक्षा असते. अर्थात काही हटवादी असतात, कारण त्यांना त्या हटवादीचं बाळकडू त्यांच्या पूर्वीपासून कधीतरी मिळालेलं असतं. त्यामुळे हटवादीपणा सोडायची त्यांची तयारी नसते आणि त्यामुळे मग ते कायम दुःखी राहतात. तुम्ही हट्टी राहाल तर कोण तुमच्याकडे लक्ष देणार आहे? तुम्ही घरात मदत कराल तर नक्की तुम्हाला घरातले लोक मदत करतील हे विसरू नका. शेवटी देणं घेणं असतं हे. हा व्यवहार नात्यातही असतो. कितीही जवळची नाती असली तरी देण्या घेण्याचा व्यवहार. तुम्ही प्रेम द्या आणि प्रेम घ्या, प्रेम करा आणि प्रेम करून घ्या. मग ती बायको असो, बाप असो, मुलगा असो, आई असो, मुलगी असो, कोणीही असो, तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं तेव्हाच तुम्हाला मिळतं. हे जीवनातलं सूत्र विसरू नका. वेळ घालवायला शिका. रिकाम टेकडे कधी बसू नका. रिकाम टेकडे बसलात तर तुमच्या मनात नाना वाईटच विचार येतात. चांगले विचार आपलं मन कधी करत नाही. आपलं मन फार वाईट आहे. चांगल्या विचारांची त्याला सवय लावावी लागते. ही सवय नसेल तर ते मन कधीही चांगले विचार करत नाही. आणि मग ते वाईट विचार आपण मनात घोळवत आपण किती दुःखी आहोत, जगातलं सगळं दुःख आपल्याच वाटायला आलं असा विचार करायला तुम्ही सुरुवात करता आणि मग अत्यंत निराश होता. असं नाही आहे. जगात उपासमारीने मेले अशी उदाहरणं फार कोट्यावधीत एखाद दुसरं असेल. सगळ्यांना काही ना काही चोच दिलेले असते. परमेश्वरांनी तर खायलाही दिलेलं असतं. कदाचित रोज पंचपक्वान्न नाही खाणार. रोज पंचपक्वान्न खाणारे लोकही मोठे सुखात असतात असं नाही आहे. सुख हे तुमच्या समजण्यावर, तुमच्या मनाच्या समजुतीवर आहे. आणि ही मनाची समजूत कशी घालायची याचं टीचर, याचे शिक्षक तुम्हीच असता. तुमच्या मनाइतका तुमचा कोणीही दुसरा मित्र असू शकत नाही. या मित्राला जवळ करा. या मित्राला जवळ केलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्या पाठीवर हात फिरवावा लागतो, यालाही गोंजारावं लागतं. आपल्याला जसं गोंजारलं की चांगलं वाटतं तसं त्या आपल्या मनालाही वाटतं अरे जरा गोंजार. आणि हे गोंजारल्यानंतर ते मन बरोबर तुमच्या ताब्यात येतं. मन ज्याचं ताब्यात आहे त्याच्या सुखाला अंत नाही. आणि हे मन रिकामं ठेवलं की ते खराब असतं. त्याला रिकामं बसू देऊ नका. काही ना काही त्याला उद्योगात लावा. मी आता मला गरज पडली, घरात गरज असेल तर मी घरातल्या सगळी कामं करतो. मला स्वयंपाक करण्याची लाज वाटत नाही. मला कुठल्याच घरातल्या कामाची लाज वाटत नाही. आपल्याच घरचं काम आहे ना, त्यात लाज कसली वाटायची? घरच्या माणसांना जर मदत होत असेल तर विशेषतः मी हल्लीच्या कुटुंब संस्थेविषयी बोलतो आहे. नवरा बायको एक मूल अशी कुटुंब आता वाढत चालली आहे. आणि या माणसांना सुख बाहेर हुडकायची सवय लागलेली आहे. हॉटेलातलं चांगलं चांगलं खाल्लं की त्यांना वाटतं काय छान आहे. अरे जिभेचे चोचले तुमच्या हाताच्या करण्याने जेवढे पुरवू शकता तेवढे दुसऱ्या कशानेही तुम्ही पुरवू शकत नाही. मी व्हॉट्सॲपवर रोज स्टेटसमध्ये मी काही ना काही नवीन केलेलं असतं ते टाकत असतो. खाण्याच्या पदार्थाची मला आवड आहे. ही आवड ठेवली तर तुम्हाला खाण्याचे पदार्थ करण्याची इच्छा उत्पन्न होईल. आणि जसं जसं कराल तशी त्या घरच्या लोकांनाही त्याची मदत होते हे विसरू नका. आपल्या अर्ध्या वासना या खाण्यातल्या असतात. त्याच्या खाण्याच्या वासना पूर्ण झाल्यात त्याला बाहेरच्या वासनाविषयी शिल्लक राहत नाही. मी एक माझ्या जवळची व्यक्ती पाहिली आहे की मरणाला आता 2-3 दिवस राहिले. त्यांच्या लक्षात आलं की आता आपण जाणार आहोत. तर त्या माणसांनी त्याच्या आयुष्यात जे जे काही खाण्याच्या इच्छा शिल्लक होत्या त्या सगळ्या इच्छा त्या 3-4 दिवसात 5 दिवसात पूर्ण करून घेतल्या. काही वेळा ह्या इच्छा अतिशय क्षुल्लक असतात. आपल्याला आश्चर्य वाटतं की इतक्या छोट्या वस्तूमध्ये याचं मन राहिलं, पण राहतं. हे सत्य आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आध्यात्मिक माणसं मोठे नाक धरून अगदी सिरियस होऊन बसलेली असतात. हे अध्यात्म म्हणजे केवढं ओझं आहे. काही ओझं विझं नाही आहे.
माझ्या आयुष्यातले 45 वर्ष मी या क्षेत्रात घालवलेले आहेत आणि सांगतो की हे ओझं नाही आहे. हे तुम्ही मानता म्हणून ते ओझं तुमच्या मानगुटीवर बसतं. तुमचा गुरु कधी सांगत नाही की तुम्ही सिरियस व्हा. उलट मी अनेक अशी संत माणसं बघितली, त्यांचे चरित्रातले अनेक प्रसंग वाचलेले की ते अत्यंत विनोदी असतात. छोट्या छोट्या गोष्टीत विनोद करून समोरच्या माणसाला खुश करण्याचं त्यांच्यामध्ये कसं वाचतं. हे कसं वाढा ना तुम्ही तुमच्यामध्ये. तुम्ही काय कमी खुश होऊ शकता का? दुसऱ्याला कमी खुश करू शकता का? त्यासाठी तुम्ही स्वतः आनंदी असलं पाहिजे. तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकता, हे विसरू नका. दुसऱ्यांना आनंदी करायचं असेल तर स्वतः पहिले आनंदी कसं राहावं हे शिकलं पाहिजे. मी जातो तिथे फोटोग्राफी करतो. फोटोग्राफीला काही फार मोठं काही कौशल्य लागतं का हो? काही फार मोठं साहित्य लागतं का हो? अगदी 1-2 लाखाचा कॅमेरा लागतो का हो? साध्या मोबाईलमध्ये काढा ना. आज गुगल मॅपसारख्या ठिकाणी माझ्या हजारो फोटो आहेत. 6,000पेक्षा जास्ती फोटोंचं कॉन्ट्रीब्युशन मी गुगलमध्ये केलं आहे. आणि छोटे छोटे व्हिडिओज त्या स्थानांचे, ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठाण्याचं मी चित्रण करत असतो. वेळ जावा म्हणून मी छानपैकी यूट्यूब स्वतःचं चॅनल सुरू केलं. गेले 1.5-2 वर्ष तर मी इतका बिझी आहे की मला वेळ पुरत नाही. आणि मध्यंतरी बोलून बोलून थकून जाऊन शेवटी माझ्या घशाला ट्रीटमेंट घ्यावी लागली. काही दिवस बोलणं बंद करावं लागलं आणि मग त्यानंतर मी माझ्या बोलण्यावर थोडं रिस्ट्रिक्शन आहे. आता मी सांगतो कोणालाही मला फोन करायचा असेल तर संध्याकाळी 5:30 नंतर करा. दिवसभरात मी फोन घेणार नाही. सकाळ मी दिवसभर रिकामा असतो. माझं रेकॉर्डिंग असतं. त्याचं शेकडो व्हिडिओज मी काढले, शेकडो व्हिडिओज मी अपलोड केले यूट्यूबवर. या सगळ्याचं एडिटिंगसुद्धा माझं मी करतो. हे व्हिडिओ मीच काढतो, मीच एडिट करतो, मीच अपलोड करतो. ही सगळी कामं या वयात मी सगळी करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकता? करून पहा. या वयात मी छान गाऊ शकतो असं मला लक्षात आलं. त्यामुळे या वयात आता छान कीर्तन करावं अशी इच्छा मी व्यक्त केली आणि त्यासाठी आता मी प्रयत्न करतो आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात मी माझं कीर्तन घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. अर्थात कोरोनामुळे मला काही लिमिटेशन्स आले. मी तबला पेटीची साथ नाही घेऊ शकत. त्यासाठी मला बाहेर जावं लागेल. बाहेर जाऊ शकत नाही. कोरोनाचे काही निर्बंध आहेत. इतर लोकांचं ते सहकार्य. आता पुण्यासारख्या ठिकाणी माझ्या जास्ती ओळखी पण नाही. माझं आयुष्य नागपुरात गेलं. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी इतके वर्ष येऊनसुद्धा माझा तसा फार परिचय नाही आहे. त्यामुळे त्यासाठी जे सहाय्य लागतं ते मला मिळू शकत नाही. अर्थात कीर्तनासारखी विद्या शिकायची म्हणजे आता या वयात मी काय क्लास लावणार आहे का काय करणार? परंतु आतून माझी जी काही भूमिका आहे ही मला सांगते, अरे कर रे तू. नथिंग इज इम्पॉसिबल. जगात अशक्य काहीही नाही. आणि हे मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवून द्यायचं माझं हे आहे. हे सगळं मी जे काय करतो, वेगवेगळे पदार्थ करतो, फिरायला जातो, व्हिडिओज काढतो, धार्मिक विषयावर अभ्यास करतो, त्याच्यावर व्याख्यानं देतो, हे सगळं माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाच्या बुद्धीच्या माणसाला हे शक्य आहे. फक्त मनाने ठरवलं पाहिजे आणि आपल्या गुरुवर प्रचंड विश्वास पाहिजे. प्रत्येकाला काही प्रत्यक्ष गुरु मिळेल असं काही नाही. गुरु हे एक तत्व आहे आणि त्या तत्वावर दृढ विश्वास ठेवा की तुमचं आयुष्य सुखात जाईल. अर्थात संसार सुखाचा जावा म्हणून गुरु नाहीच करायचा. तुमच्या मनाला सुख शांती मिळावी यासाठी गुरु आहे. सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याला तुम्हाला ताकद मिळावी यासाठी गुरु आहे. आणि हे कधी विसरू नका. यात मी आता मला लक्षात आलं की मी छान गाणी म्हणू शकतो आणि ती गाणी लोकांना आवडतात. आधी वयाच्या तरुणपणात मी प्राणायामाचा प्रचंड अभ्यास केलेला असल्यामुळं कुंभकाचा प्रचंड माझ्यावर परिणाम आहे. त्यामुळे माझा आवाज याही वेळी कितीही वर जातो आणि किती वेळ माझा श्वास राहू शकतो.
स्विमिंग टँकमध्ये एका ठिकाणी उडी मारून दुसऱ्या टोकाला मी अंडर वॉटर जाऊ शकतो. स्विमिंगचे मी शेकडो लोकांना स्विमिंग शिकवलेलं आहे. अत्यंत स्टेट लेवलवर मी स्विमिंग चॅम्पियन होतो. आपण ठरवलं तर आपल्याला काय येणार नाही. हे सगळं आपण करू शकतो. मनाची हिंमत आणि कोणावर तरी दृढ विश्वास कोणावरही ठेवा, पण ठेवल्यानंतर तो सोडू नका. आपण काय करतो, एखाद्या माणसावर विश्वास ठेवतो आणि काही कालानंतराने त्याच्यातले दोष दिसायला लागले की आपण गडबडून जातो. बहुतेक गुरु करणाऱ्यांचं हेच होतं. मग ते दुसरा गुरु पाहतो. गुरुचरित्रात यासंबंधी कथा गुरूंनी स्वतः सांगितलेल्या आहेत. असं करू नका. गुरु तुमच्या आत आहे हे लक्षात ठेवा. अहम ब्रह्मास्मी, हेच खरं आहे. ब्रह्म माझ्या आत दडलेला आहे. या आतल्या ब्रह्मांडाला पाहण्याची शक्ती मला येऊ दे. अहम ब्रह्मास्मी, अहम नचभूत संगाह, मी हे जड शरीर नाही. अहम नचभूत संगाह अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे याचा अनुभव हळूहळू घेऊ शकतो. मनस्थिर राहण्याचा अभ्यास करा, प्राणायामाचा अभ्यास करा. हे सगळं तुम्हाला यायला लागलं की तुम्हाला आपोआप पुढचं सगळं सुचत जाईल. बोट धरणारा काय प्रत्येक वेळी बोट धरतो असं नाही आहे. ही समुद्रातली एक गोष्ट आहे. एक जण अपंग असतो, म्हणजे त्याला गुरु म्हणतो की मी तुझ्या पाठीवर बसतो, चल तुझ्याबरोबर मी आहे. ही एक कथा आहे अशा प्रकारची. आणि शेवटी एक एक पावलं दिसायला लागल्यावर तो म्हणतो, अरे हे काय तुम्ही तर साथ सोडली माझी. अरे नाही बाबा, ते एक पावलं ते माझं आहे, मी तुला खांद्यावर घेतलं होतं. अशा टाईपची अशा प्रकारची काहीतरी कथा आहे. आता मला ती स्पष्टपणे आठवत नाही, पण तुम्हाला आठवेल. तर असा तो असतो, तुम्हाला दिसणार नाही. पण ज्याला कोणाला मनःशांतीची इच्छा होते त्यांनी समजावं की कुठेतरी आपला गुरु अस्तित्वात आहे आणि तो अंतरंगात असतो खरा म्हणून. या अंतरंगातल्या गुरुला शोधा. याला शोधलं, त्याचा एकदा बोट धरल्याची तुम्हाला खात्री झाली की तुमचं आयुष्य अत्यंत सुखमय जाईल. कसली चिंता राहणार नाही. आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की ज्या क्षणी मला मृत्यूला तोंड द्यायच्या वेळ येईल त्यावेळी मी अत्यंत आनंदाने जाईल. शक्य आहे की हा जो गुढीपाडवा आहे, पुढचा गुढीपाडवा कदाचित मी पाहणार आहे मी माझ्या वयाप्रमाणे. शक्य आहे अजून 10ही पाहीन, कदाचित एकही पाहणार नाही. आता खरं म्हणजे हे आमचं निरोप घ्यायचं वय आहे. आयुष्यात आमची कसलीही इच्छा शिल्लक नाही. आणि म्हणून दुसऱ्याला जेवढा देता येईल तेवढा आनंद द्यावा, या एकाच भावनेने मी हे सगळं काम करतो आहे. ही भावना तुमच्यात उतरू दे. तुम्हीही असेच व्हा, तुम्ही आनंदी व्हा. कसलीही अपेक्षारहित राहा. अपेक्षारहित राहायला सुरुवात झाली. वर्तमान काळात कसं राहावं हे एकदा तुम्ही शिकायला लागले की तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवणार नाही आणि भविष्यकाळाची चिंताही राहणार नाही. इतकं हे महत्त्वाचं आहे. हे अपेक्षारहित राहायला शिका. दुसऱ्याकडून अपेक्षा कराल तर तुमचा अपेक्षाभंग 100% होणार. मी खूप जवळची माणसं पाहिलीत की तीच तुम्हाला धोका देत असतात आणि बेमालूनपणे केसांनी गळा कापतात. तुमच्या लक्षातही येत नाही की हा गळा कापणारा आपला इतक्या जवळचा आहे, कारण तो तुम्हाला दर्शवूच देत नाही की त्यांनी तुमचा गळा कापला आहे. इतके हुशार लोक असतात. व्यवहारात लोक अत्यंत हुशार असतात. तेव्हा ह्या व्यवहारातल्या लोकांच्या मागे लागू नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मागे स्वतः लागा आणि छान आनंदी राहा. आनंदी राहण्याचा हा सुखाचा मूलमंत्र आहे, हे विसरू नका. परमेश्वर तुमचा नक्की पाठीराखा राहील, तो दिसत असो का नसो. तेव्हा हे अल्प थोडंसं मी जे काही बोललो आहे हे थोडं लक्षात घ्या. हा माझ्या जीवनाचा निचोड आहे. अनेक माझे मित्र होऊन गेले, दगा देणारेही झाले, अनेक जवळचे झाले. अतिशय वाईट वाटतं अशा वेळी. वाईट वाटू नका.
कारण तुमच्या नशिबात तुम्ही कोणाला तरी केव्हा तरी दगा दिला असेल म्हणून तो माणूस तुम्हाला आज येऊन दगा देतो आहे. प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे आरोप माझ्यावर आयुष्यात झाले. अगदी पोलीस एन्क्वायरी, CID एन्क्वायरीपासून सगळं मी भोगलेलं आहे. आणि हे कोणी केलं? जवळच्या लोकांनी. तेव्हा हे येतं आपल्या वाट्याला, पण त्यांचा राग करू नका. ते अज्ञानी आहेत हे लक्षात ठेवा. ते ज्ञानी असते तर त्यांनी असं केलं असतं का? तेव्हा त्यांच्या अज्ञानावरही पांघरूण घालायला शिका. आपला टीकाकार आपल्या जवळ असलेला केव्हाही चांगला, तुम्ही हवेत जात नाही, बरोबर जमिनीवर राहता. आणि हे सगळी माणसं जी असतात ना, ही तुमची इनडायरेक्ट भलं करणारी असतात. तुमचं वाईट करणारी माणसं ही खरे एका अर्थाने तुमचं भलं करणारी असतात. ही मनाची समजूत ठाम करा. मला वाटते हा विषय, आपली वेळ पुष्कळ झाली आहे, हा विषय मी इथे थांबवतो. यातून तुम्हाला काही शिकायला मिळेल अशी माझी खात्री आहे. कारण मी यातून गेलो आणि तुम्हीही यातून जा. प्रत्येकजण यातून जातो, त्याला जावंच लागतं. तेव्हा आनंदाने आपल्याला मरायचं असेल तर आपण आनंदाने राहायचं आहे. छोट्या छोट्या अल्प गोष्टीत सुख मानायला शिकलं पाहिजे. हे शिकता येतं. रिकामे कधी आयुष्यात बसू नका. जो काही थोडा तुम्हाला वेळ असेल तर कुणालाही मदत करा. परिचय घरच्या माणसांना मदत करा, आपल्या सुनेला मदत करा, आपल्या आईला मदत करा, आपल्या बायकोला, मुलीला, जी कुठली तुम्हाला शक्य असेल ती मदत करा. आपल्याकडे बहुतेक पुरुष हे आयते असतात, ऐत खाऊ. नोकरी करणारी बायको असली तरी हे बाहेरून आल्यानंतर तिन्ही त्यांना चहा करून द्यावा ही त्यांची अपेक्षा असते. एक दिवस तुम्ही जरा ती बाहेरून आल्यानंतर चहा देऊन पहा कप. स्त्रियांचं आयुष्य फार वाईट आहे आपल्या समाजामध्ये. अगदी सुशिक्षित समाजात सुद्धा हे आहे की स्त्रीने घरदार, चूल मूल हेच बघावं अशी इच्छा असते. मग ती नोकरी करणारी असली तरी. असं करू नका. तिला सिमेंट ठेवू नका. तिचं जे काही महत्त्वाकांक्षा आहे त्यांना खतपाणी घाला. प्रेम करा आपल्या माणसांवर पहिले, आणि मग दुसऱ्या माणसांवर प्रेम करायला शिका. प्रेम हा सगळ्यात मोठा परमेश्वर आहे. या प्रेमाशिवाय दुसरं काहीही नाही. प्रेम करा. आता पुष्कळ झालं. निरोप घेतो. पुन्हा भेटू. कदाचित पुढच्याच आठवड्यात मी माझी कीर्तनं घेऊन तुमच्या समोर येईल. स्वागत करा आणि असंच प्रेम करीत राहा. नमस्कार.